जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. प्राथमिक शाळेच्या विलीनीकरणाला पालकांचा तीव्र विरोध. शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी. आर्वी शहरातील पांडुरंग वाड परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विलीनीकरणाच्या निर्णयावरून आता पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित करत आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. आर्वीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विलीनीकरणाच्या निर्णयाला पालकांनी जोरदार विरोध दर्शवला. आदर्श एकता सामाजिक संघटना यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे तहसीलदारामार्फत निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी सांगितले की प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना मोठ्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेणे त्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. पालकांनी नव्या शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि लहान मुलांसाठी आवश्यक वातावरणाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. शासनाने विलीनीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेऊन प्राथमिक शाळा पूर्वीप्रमाणे तिच्याच मूळ इमारतीत स्वतंत्रपणे सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा पालक आणि आदर्श एकता सामाजिक संघटनेने दिलेला आहे. यावेळी गौतम कुंभारे, राजू डोंगरे, राजेंद्र वानखेडे, विलास सवई यांच्यासह अनेक महिला, पुरुष, पालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी.